गाडी फोडली, जय जवान जय किसान अशा घोषणाबाजी केली। माझं म्हणणं असं आहे की सगळ्या शेतकऱ्यांना माझं असणारं आव्हान आहे, कलेक्टर असेल हा तुम्हाला मदत करू शकतो का? तर माझं म्हणणं नाही। त्याला आदेश झाल्याशिवाय, पैसे रिलीज झाल्याशिवाय तो मदत करू शकत। लोकांचं अनैसर्गिक जे जीवन आहे हे पहिल्यांदा त्यांनी सोडलं पाहिजे। दुखणं कुठं आणि औषध तिसरीकडे। ते दुखणं कसं बरं होईल? इथे दुखणं आहे की ज्याला तुम्ही सत्तेवरती बसवले, तुम्हाला मदत द्यायची की न द्यायची तो सत्तेवरती बसलेल्यांनी निर्णय घेतल्याशिवाय अधिकारी कुठून मदत करणार? आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे, गाड्या फोडायच्या आहेत ना, या सगळ्या आमदार खासदार भारतीय सत्ताधारी पक्ष कोण कोण आहे? मग इथला शिवसेना एकनाथ शिंदेचा सत्ताधारी आहे, अजित पवारांचा सत्ताधारी आहे, बीजेपी इथला असणारा सत्ताधारी आहे। या पक्षाच्या नेत्यांच्या गाड्या फोडा ना, तुम्हाला न्याय मिळेल। भलतीकडे दुखणं दुसरीकडे, औषध तिसरीकडे, हा कुठला सोल्युशन काढलाय? राज्यात आणि केंद्रामध्ये जर बघितलं, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी आहे आणि शिवसेना एकत्रित आहेत। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांची जेव्हा निवडणूक समोर येते तर आपापसामध्ये आताच वाद करून येतात। तिथे बघून घेतील, मला काय माहित नाही, मी काही त्यांच्या आघाडीचा सदस्य नसल्यामुळे मला काही माहिती नाही। थँक्यू सगळेजण, थँक्यू।